रस्ता आला, गाडी आली की समजायचा आपला व्हिडिओ असणारच. का तर आपण रस्ते आणि गाडी असेल तरच व्हिडिओ बनवतो. आपण इतर कुणाबद्दल व्हिडिओ बनवत नाही. नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये सांगण्याचं अत्यंत दुःख होत आहे की कालच मी एक व्हिडिओ पोस्ट केला, पावसाने मुंबईची पोलखोल केली. का असं बोलतोय मी? साधारण 4 दिवसापूर्वी चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर एक झाड कोसळलं. त्याच्यामध्ये एका लहान बाळाचा मृत्यू ओढवला. विचार करा. दुसरी गोष्ट खैरानी रोडला झाली कालच. एका मेन होलमध्ये 60 वर्षीय जे असलम म्हणून होते त्यांचा पडून मृत्यू ओढवला. ते गटराचं झाकण उघडलं असताना तिथे एक व्यक्ती उभा आहे, पण त्याचं लक्ष नाही. नगरपालिकेने कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांना, आपला विषय संपला, आपण हात वर केले. विचार करा. इथे सरकार कुणाचं का असं ना, आपल्याला कुणाला दोषी द्यायचं नाही, पण कुणाच्या तरी कामामध्ये कसूर झाली त्याच्यामुळे अशा घटना घडल्या. झाडाच्या इथे पण ना त्यांनी 2 वेळा पत्रव्यवहार केला नगरपालिकेला, पण दुर्लक्ष केलं. इथे माणूस उभा असताना समोरचा माणूस चालत इथून पडतो. निष्काळजीपणा आहे म्हणा. तिथे निष्काळजीपणा कुणाचा झाला? जिथे जो मेन होलचं गटर उभं खोललंय तो माणूस तिथे उभा आहे. त्यांनी निष्काळजीपणे तिथे उभा राहिला, पण लक्ष दिलं नाही. असलम शेख हे फोनवर बोलत होते. कित्येक लोक फोनवर बोलतात चालत चालत, त्यांना लक्ष नसतं. तसं जिथे झालं. आणि आपले काही लोक ना हसतात. विचार करा, काही लोक हसतात, त्यांना प्रकरणाचं काय गांभीर्य नसतं. महापौरने आता भरपाई दिली, विषय संपला. सरकार कुणाचं का असं ना, सामान्य माणूस मेला गेला काय हरकत नाही. असलेले संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील, या ठिकाणी असलेले उपायुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, कनिष्ठ अभियंता असतील, या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही निलंबित केलेले. याची ऑर्डर मी या ठिकाणी इथे घेऊन आलेली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते, या ठिकाणी घेऊन आलेले आहे. आणि त्याचबरोबर त्या बिचाऱ्या दुर्दैवी ही घटना घडली आणि त्याच्यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मी महापौर म्हणून या ठिकाणी 10 लाख रुपये जाहीर करण्यासाठी मी पालिका प्रशासनाला सांगितले. मान्य आहे, 10 लाख रुपयेचा प्रश्न नाहीये. आता कुटुंबाला आधार पाहिजे, कारण त्यांच्या त्या घरातला कर्ता व्यक्ती या ठिकाणी 2017 मध्ये सुद्धा अशीच घटना घडली लोअर दीपक अमरापूरकर साहेब होते डॉक्टर, त्यांचा सुद्धा नाल्यात पडून मृत्यू ओढवला. ते नाल्यात पडले आणि चौपाटीला निघाले. सरकार कोणाचं का असं ना, इथे सामान्य माणसाच्या मृत्यूची काही किंमत नाही. तुम्हाला भरपाई दिली, संपला विषय. आम्ही फिदे हसणार. भरपाई दिली, कोणाचं निलंबन केलं. आता काल त्यांनी 3घांचं निलंबन केलं येलवाडामधलं. त्यांना काय फरक पडणार आहे? त्यांनी कमवून बसलेले आहेत. कुणाला काय फरक पडणार? मरतो ज्याच्या घरातला माणूस मरतो त्यांच्यावरच फक्त ती परिस्थिती ओढवते, त्यांनाच माहिती असतं. सामान्यचं दुःख जे आहे ना, ह्या लोकांना काही घेणं देणं नसतं. ते लोक फक्त फिदी असतात. तुम्हाला भरपाई दिली, आमचा विषय संपला. पण अशा घटनेला कुठेतरी कोणतरी जबाबदार आहे, आणि ही जबाबदारी स्वीकारून या लोकांनी खरंच आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल? नक्की कमेंटमध्ये सांगा.